ही बिल्डिंग पाडली नसल्यामुळे त्या अनेक अनधिकृत गोष्टी चालतात. ड्रग्स वगैरे घेऊन मुलं बसलेली असतात. अनेक गैरप्रकार इकडे होतात. आम्ही आता 2 मिनिटापूर्वी इकडे आलो तर एक पोरगा आणि पोरगी इकडे बाहेर आले. म्हणजे इथे काही ना काही प्रकार होऊ शकतात. आदिवासी मंत्री त्यांना जाऊन आम्ही सचिवालयात भेटलो, त्यांना पत्रव्यवहार केला. या सर्व गोष्टी आम्ही नोव्हेंबर 2025 ला केल्या होत्या आणि बरोबर 6 महिन्याने इथे कोणीतरी जीव दिला किंवा कोणाला तरी मारून टाकण्यात आलं. हा विषय घडला. डेमोलेशन आता त्याला पत्रे मारून जर कव्हर केलं तरी ते काही अनधिकृत प्रकार घडणार नाहीत. त्याच्यानंतर एवढा नुशन्स आहे की आता 2 दिवसापूर्वी इकडे जी घटना घडली, मारून टाकलं का मेलं का पण आम्ही स्थानिक नगरसेविका जे लोकांच्या मदतीला सतत धावत असतात गोरेगावात, त्यांना आम्ही विनंती केली की आपण इकडे या आणि ही वस्तू परिस्थिती बघा. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता ही पडलेली बिल्डिंग दिसते तुम्हाला. ही गौतम वसतिगृह आहे. या ठिकाणी पूर्वी आदिवासीची मुलं असतात, त्यांच्या शिक्षणाची सोय केली जायची. हा जो एरिया आहे शास्त्रीनगरचा रोड आहे. या रोडवरती आपण, आणि या ठिकाणी जे मार्मिकचे संस्थापक आहेत सुनील देऊलकर साहेब, त्यांनी हा उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर इतर मान्यवर पण या ठिकाणी आले आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. आपल्याबरोबर लक्ष्मी भाटिया मॅडम आहेत, ज्या वॉर्ड क्रमांक 56च्या नगरसेविका आहेत. मॅडम, काय बोलणार या विषयावर? खर तर गोरेगावमध्ये अशा घटना घडत आहेत. हे जे पाठीमागे आपण बघत आहात हे वसतिगृह आहे. फार वर्षापूर्वी हे डेमोनेशन करण्याचं बाकी खाली केलेलं आहे. तर ही बिल्डिंग पाडली नसल्यामुळे त्या अनेक अनधिकृत गोष्टी चालतात. ड्रग्स वगैरे घेऊन मुलं बसलेली असतात. अनेक गैरप्रकार इकडे होतात. संबंधित प्रशासनाने याला लवकरच काहीतरी कारवाई केली पाहिजे. 2 दिवसापूर्वी देखील काही घटना घडली. 5 तारखेला एका व्यक्तीचा जीव गेलाय. त्यामुळे अशा ज्या जागा आहेत त्या ज्यांच्या अखत्यारीत आहेत, म्हाडा असू दे, BMC असू दे, त्यांनी त्या गोष्टीचं नीट हे केलं पाहिजे की त्यांना डेमोलेशन, आता त्याला पत्रे मारून जर कव्हर केलं तरी ते काही अनधिकृत प्रकार घडणार नाहीत. त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे आता या गोष्टीची सगळी मागणी करत आहोत. आमचे संबंधित सगळे सहकारी आहेत, आमचे नगरसेवक आहेत स्थानिक, ते पण देखील या विषयावर आपल्याशी बोलतील. आणि या ज्या घटना घडत आहेत याला आम्ही पूर्णपणे विरोध करत आहोत आणि प्रशासनाला देखील या गोष्टींचं नीट व्यवस्थित केलं नाही तर त्यांना देखील इशारा आहे की तुम्हाला यापुढे या सगळ्या गोष्टीसाठी आम्हा लोकांना हे करावं लागेल. आपल्याबरोबर माजी नगरसेवक गोरेगावचे राजू पाध्ये सर आहेत. पाध्ये सर, काय बोलणार आहे? हे गौतम वसतिगृह आदिवासी लोकांसाठी होतं. जवळजवळ 8 वर्ष झाले हे खाली करून झालंय. याचा नुशन्स एवढा आहे, जेव्हा चालू होतं तेव्हा पण आजूबाजूच्या लोकांना नुशन्स होता आणि आता बंद पडलंय. आणि त्याच्यानंतर एवढा नुशन्स आहे की आता 2 दिवसापूर्वी इकडे जी घटना घडली, मारून टाकलं का मेलं का पडलं, त्याचं काय त्याच्याशी आमचा विषय नाही, पण ते प्रकार घडला आणि याच्यात अजूनही अनुचित प्रकार घडू शकतील. आम्ही आता 2 मिनिटापूर्वी इकडे आलो तर एक पोरगा आणि पोरगी इकडे बाहेर आले. म्हणजे इथे काही ना काही प्रकार होऊ शकतात. हे आम्हाला प्रशासनाला, पोलिसांना, सगळ्यांना सांगायचं आहे. आणि ह्याच्यासाठी आमच्या परीने आम्ही जे काय प्रयत्न करून ही साफसफाई करून याला पत्रे वगैरे करण्याचा प्रयत्न करणार. आम्ही यांच्या PWDच्या अधिकाऱ्यांची पण आता बोललो, त्यांना सांगितलं, त्यांना बोललं पहिले ही बिल्डिंग निष्कासित करा, डिमॉलिश करायला. कारण डिमॉलिश केलं ना तर बराचसा इकडचा प्रश्न हे होईल आणि पत्रे लावून द्या. हे याच्यासाठी आम्ही उद्यापासून आम्ही सुरू करणार आहोत. पहिला आम्ही उद्या कचरा साफ करून घेऊ. याच्यात दुर्गंधी तुम्ही बघितली, एवढी दुर्गंधी येते की भरपूर हे होत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्यापर्यंत पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. ज्यांनी हा विषय हातात घेतलाय आणि वारंवार त्या गोष्टीसाठी ते पत्रव्यवहार करतायत, प्रशासनाशी भांडत आहेत. आज भाटिया मॅडमला ते घेऊन आले, राजू पाध्ये सरांना ते घेऊन आले ह्या विषयासाठी खास करून. ते आपले सुनील देऊलकर साहेब आहेत, जे मार्मिकचे अध्यक्ष संस्थापक आहेत. सर, काय बोलणार या विषयावर? मार्मिक परिवाराला जेव्हा स्थानिक लोकांनी ह्या विषयाबद्दल सांगितलं त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही पोलिसांना निदर्शनास आणून दिली की तुटलेल्या बिल्डिंगमध्ये अवैध काम होतं आणि याकरता आपण लक्षात द्यावं. सिनियरना ही गोष्ट पटल्यावर ते स्वतः आले होते. त्याने हे पाहिलं आणि मी संध्याकाळची गस्त वाढवतो, बाकी मी तुला काही मदत सध्या करू शकणार नाही असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही BMCला एक पत्र दिलं की इथे पत्रे मारावे जेणेकरून इथे कोणी माती, डॅराबीट बिबीट टाकू नये आणि शक्यतो इथे गैरसोय पैदा होऊ नये. सिनियर BMCच्या वॉर्ड अधिकाऱ्यांनी पण आम्हाला सांगितलं की आम्ही हे करून देतो, परंतु त्यांच्याकडनंही काही झालेलं नाही. आम्ही मग यानंतर आदिवासी मंत्री त्यांना जाऊन आम्ही सचिवालयात भेटलो, त्यांना पत्रव्यवहार केला. या सर्व गोष्टी आम्ही नोव्हेंबर 2025 ला केल्या होत्या आणि बरोबर 6 महिन्याने इथे कोणीतरी जीव दिला किंवा कोणाला तरी मारून टाकण्यात आलं. हा विषय घडला.
हा आज घडलाय, यानंतर घडणार नाही, असं होणार नाही. म्हणून आम्ही स्थानिक नगरसेविका जे लोकांच्या मदतीला सतत धावत असतात गोरेगावात, त्यांना आम्ही विनंती केली की आपण इकडे या आणि ही वस्तू परिस्थिती बघा आणि ह्याला इथे साफ करून पहिल्यांदा पत्रे मारा, जेणेकरून याकरता आतमध्ये जाऊ नये, चुकीच्या गोष्टी घडू नये. गोरेगावात अशा गोष्टी वाढतायत, त्याला कुठेतरी आळा बसावा, याकरता आम्ही त्यांना विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन आल्यात आणि उद्याच कचरा उचलण्याचं त्यांनी आम्हाला सांगितल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि आपण या विषयाला जरा प्रसिद्धी देत आहे म्हणून आपलंही या धन्यवाद. आणि उद्या आम्ही कचरा साफ झाल्यावर त्यांच्याकडनं पत्रे मारून घेणार आहे. त्याच्यामुळे मार्मिक परिवारातर्फे त्यांचे आणि पुन्हा एकदा धन्यवाद सांगून इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. तुम्ही बघितलं या ठिकाणी नगरसेवक लक्ष्मी भाटिया मॅडम आहेत, राजू उपाध्ये सर आहेत आणि मार्मिकचे अध्यक्ष सुनील देवळकर यांची जी मागणी आहे की या ठिकाणी हा जो कचरा आहे तो साफ झाला पाहिजे आणि साईडनी पत्रे मारले पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी जे अनुचित प्रकार घडत आहेत ते थांबले पाहिजेत. आणि त्याचं आश्वासन भाटिया मॅडमच्या माध्यमातून BMC कडून देण्यात आलेलं आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जे नगरसेवक स्थानिक ठिकाणी काम करतात, जे मंडळ आहेत, जे संस्था आहेत स्थानिक ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतात, तो विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.